संजय दादा करारे यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल आणि षटकार हॅट्रिकसाठी आपण पाहतोय 1100 रुपयाचा पारितोषिक आपण या ठिकाणी पाहतोय. संकेत दादा आपण जरूर पोचायचे. संकेत दादा आपण जोपर्यंत पहिल्या 4 मॅच होत नाही तोपर्यंत आपण स्टेज सोडणार नाहीयेत. तर जाऊया मैदानावरती. आपण पाहतोय अर्बन विपक्ष तलवडे हा सामना. पहिला चेंडू आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक अक्षय. तर तलवडे संघाकडून सलामीची जोडी आपण पाहतोय. संकेत स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला सूरज. तर बघा या स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय अनिलदादा कालन यांचा जिथे बॅनर आहेत त्या बॅनरला जर वन बाउंड चेंडू चौकार लागला तर 200 आणि षटकाराच्या स्वरूपात गेला तर 500 रुपये. चांगला चेंडू अक्षय आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक या ठिकाणी टाकतो आहे. पहिले 2 चेंडू आपण पाहतो. संकेत अजूनही त्याला सूर गवसला नाही आहे. सलामीची जोडी मैदानावरती आहेत माननीय आत्मारामजी गोडुंदे साहेब. हे नेहमीच विचार करतात बॅट माझ्या हातात घेऊ का, यांचा नेहमीचा विचार असतो. हा उर्फी चेंडू संकेतच्या बॅटमधून डिफेक्स्टा कव्हर रिझन मध्ये शतरक्षक आपण पाहतो त्या ठिकाणी तैनात झेल त्या ठिकाणी पकडली गेली. पहिला झटका पहिला आद्रा पहिला गडी गारद झालाय. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पहिला फलंदाज मार्गस्थ झाला. झटका क्रमांक पाहिलं गेलं. सूरज गोडविंदे साहेबांची मेहनत आणि विकेटचं या ठिकाणी आपण पाहतोय बनवण्यापासून या मैदानाची आखणीपासून प्रत्येक गोष्टीला ज्यांचं या स्पर्धेमध्ये सहकार्य लाभलं गेलं आहे. अनिलजी कालन साहेब यांचे स्वच्छ साथीदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे ते सूरज दादा आणि त्यांचा संघ या ठिकाणी खेळतो आहे. सध्या तरी पाहतो पहिले षटक या ठिकाणी पाहिलं गेलं. 2 सिंगल आपण पाहिला गेला पहिल्या षटकामध्ये पण महत्त्वाचे 2 गडी गमवलेत. एकीकडे पाहिलं गेलं आपण पहिला जो फलंदाज बाद झाला होता तो संकेत आणि दुसरा फलंदाज करण. नवीन फलंदाज रोशनला आपण या ठिकाणी पाहतोय. आत्ताच एका स्पर्धेमध्ये पाहिलं होतं या संघाने अफलातून कामगिरी केली होती.
गोलंदाजी मार्कवरती प्रवीण मोडकला आपण या ठिकाणी पाहतोय. सज्ज झालाय पॉवर प्लेचं दुसरं षटक या ठिकाणी घेऊन. यानंतर बिग फाईट असेल. दामत विपक्ष कोल्हारे ही मॅच आपण पाहणार आहोत. चांगला फटका आपल्या सूरजच्या बॅटमधून चेंडू निघालाय. लॉंग ऑन झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव पुन्हा दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, घातक प्रयत्न या ठिकाणी पाहायला गेला. धावबाच्या स्वरूपात तिसरा झटका. गरज होती का या धावेची, कारण शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता आणि का धावले हा प्रश्नचिन्ह असेल. आता पाहतो महत्वाची जिम्मेदारी असेल या ठिकाणी. आपण पाहतो साहिल गोडविंदेच्या वरती, कारण हा फलंदाज आहे जो संघासाठी या तारणात ठरेल. अनेक प्रेक्षक त्यांचा चाहता वर्ग म्हणतोय. सूरजसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक. भीष्मा बैलाचे मालक आणि संकेत दादा सोनाले यांच्याकडून हा पारितोषिक लागले गेलाय. सिंगल या ठिकाणी आलंय. तर साहिल घोडविंदेला 3 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. अरुणजी सोनावळे साहेब यांच्याकडून ही पारितोषिक लागलं गेलंय. मान्य संजय दादा कराले यांच्याकडून लगातार 3 चौकार 500, लगातार 3 षटकार 1100. पारितोषिक भरपूर लागले गेलेत. अजूनही आपण पाहतो एखादा षटकार आला तर घोडविंदे साहेब, माननीय आत्मारामजी घोडविंदे साहेब यांचाही पारितोषिक लगेच येईल आमच्याकडे. अनिलजी कालन यांच्या चेंडूवरती चौकार गेला तर 200 आणि षटकार आला तर 500. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. पण या दरम्यान पाहायला गेलं चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार या ठिकाणी अर्जित झालंय. ओपी चेंडू, चांगला फटका. सूरजच्या बॅटमधून चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. ताकद कम और गुस्सा ज्यादा, गेंद पहुंची आधे से भी आधा. झटका. विकेटचं पतन आपण या ठिकाणी पाहिलं. सूरजजी माघारी आला. 4 फलंदाज बाद झालेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक अजूनही आपण पाहतो समाप्ती पथावरती आहे. आणि या दरम्यान पाहिलं गेलं शेवटचा चेंडू असेल. स्ट्राईकला तो फलंदाज रुपेश, नॉन स्ट्राईकला साहिल. दामद संघाचे भरपूर पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. आमिर तोही या ठिकाणी उपस्थित झालाय. डॉक्टर शाहिद पण या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा या ठिकाणी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते शादाबजी नजे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी दादांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 9 या आकड्यावरती. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती. अक्षय गावडे ज्यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक फेकलं होतं तो अक्षय आपण पाहतो या ठिकाणी सज्ज झालाय. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक
पहिल्या 2 षटकात आपण पहिल्या षटकात 2 आणि नंतर 7 धावा. 4 फलंदाज माघारी. इथे दूरवर चेंडू होता. आपण पाहिलं गेलं बॅट्समन त्या रेकॉर्डवर पोहोचू शकला नाहीये. डॉट चेंडू या ठिकाणी पाहिला जातोय. शैलेश स्ट्राईकला. डॉट चेंडू पुन्हा एकदा पाहतोय. लगातार निर्धाव चेंडू. कारण थंडीचा गारठा या ठिकाणी मला वाटतं जाणवला गेलाय काय सध्या तरी. या पहिली 11 अर्थात महालक्ष्मी तलवडे संघ आपण पाहतोय. सूरज घोडविंदे यांचा संघ सध्या तरी बॅकफूटवरती आहे. इथे टॉस केलाय चेंडूला. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. अक्षय या ठिकाणी झेल ड्रॉप झाले. साईडला दिलेलं जीवदान आहे. तिसऱ्या चेंडूवरती झेल बराच काल हवेमध्ये होती. या जरूर आपण पाहतो अक्षय तिथपर्यंत पोहोचला होता. सिंगल रोटेट होते. धावसंख्या 10. एका धावेने स्कोर कर 10 या आकड्यावरती. रोशनही पोहोचला होता त्या ठिकाणी. अक्षयचा पुढचा चेंडू. चेंडू विसेपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक रोशन चेंडू उचलणार फेकणार. सिंगलवरती समाधान मानावं लागलंय. साईला वापस पाठवलं रुपेशला. ज्या धावा पाहिजे ते धावा आपण पाहतो ते बनवता अजून आल्या नाही आहेत. धावसंख्येवरती स्कोर कार्डवरती धावा बनवाव्या लागतील. समोरच्या संघाला आपण पाहतो आव्हान द्यायचंय. इथे सिंगल रोटेट झाले. पाच चेंडू आणि पहिले चेंडू 2 डॉट होते. त्यानंतर लगातार 3 सिंगल आपण या ठिकाणी पाहिलेत. गोलंदाज सज्ज होतो मैदानावरती. इसाडेज पुढे निघून गेला होता. तांबवलं साहिलने. नको घाई करू. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या स्कोर कार्ड 12 आकड्यावरती. 4च्या सरासरीने आत्तापर्यंत पाहिलं गेलं. जर विचार केला आपण रायझिंग स्टार पिंपळवली संघ जेव्हा स्टार्टिंगला पाहिलं अशाच पद्धतीने गोलंदाजी करत होता. त्यांनी पहिल्या 3 षटकामध्ये 22 धावा खर्च केल्या होत्या. पण शेवटच्या 2 षटकामध्ये 40 धावा खर्च केल्या होत्या. आता इथे बघा अक्षयची गोलंदाजी समाप्ती झाली. प्रवीणचं षटक समाप्त झालं. उर्वरित 2 षटक पाहूया. डावखुर आताचा रोशनने आपण पाहतोय. त्यानंतर पाहिला गेला तर जयेश हाही चांगला खेळाडू आहे. तोही चांगली गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर आपण पाहतोय कोलारे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जयवंतदादा आज या मैदानावरती पुन्हा एकदा खेळताना दिसतील. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दामत संघ आणि कोलारे संघ आपण तयार राहायचे. कारण या अगोदर पाहिलं गेलं अरवंत संघाला 2 धावाची पॅनल्टी लागले. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पाहतोय तर जाऊया गोलंदाजी मार्कवरती. आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन आलाय मयुरेश मोडक. गोलंदाजी मार्कवरती होतो. पंताच्या डाव्या साईडने गोलंदाजी मार्कवरती सज्ज. चांगला चेंडू अफलातून गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. योगेशने आज खऱ्या अर्थानं बजावून आणले सर्वांना. आतापर्यंत खराब गोलंदाजीमुळे हा संघ अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये पराभूत होताना पाहिला आम्ही यावर्षी. पण इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अरवंत संघाकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅट आणि चेंडूचा टायमिंग जुळत नाही. सूत्र जुळत नाही आहे. गारठा जाणवला जातोय. हां आणि तलवाडे संघाची बॅटिंग पाहिल्यानंतर तो गारवा जाणवत नाही तर झोंबावा लागला. आता पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण पाहतो. लगातार डॉट चेंडू आता चटके द्यायला लागला हा गारठा. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. लगातार 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. मयुरेश मोडक चांगली गोलंदाजी करतोय. इथे आता डिल्स्कोप चांगला फटका. अखलेचा बुद्धीचा वापर केला. सीधी उंगली से घीने निकलती टेढ़ी कर दी. 4 धावींसाठी चौकार.
साहिलचा सुपला बॅक झालाय, चौकार या ठिकाणी आलाय आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 16 या आकड्यावरती. जी 4ची सरासरी आत्तावर पहिल्या 3 षटकामध्ये 12 पाहिली होती, इथे चौथ्या चेंडूवरती चौकार आलाय. साहिल पुन्हा एकदा तयार होतो बॅटिंगला, सामना करेल मयुरेशचा डॉट चेंडू. एक चौकार आले, आशा पल्लवित केलं होतं का मोठा फटका येणार का. पुन्हा एकदा डॉट चेंडू. 5 चेंडू 4 धावा खर्च केल्या, धावसंख्या 16 या आकड्यावरती. इथे पाहतोय पॅडल करायचा प्रयत्न, डॉट चेंडू आला. या षटकामध्ये पण 4 धावा आल्यात, म्हणजे 4चे षटक 4च्या सरासरीने 16 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा अंतिम षटक आणि त्यानंतर टॉस केला जाईल. दामत 11 दामत विपक्ष एकविरा कोलारे दोन्ही संघाचे कॅप्टन इथे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी हजर राहणं खूप महत्त्वाचं आहे. सुधीर कहारे, आपण कुठे असाल तर आपण जरूर स्टेजकडे यायचे. सुधीरजी कहारे, आपण कुठे असाल स्टेजकडे यायचे. टॉस केलाय, चेंडूला झेल ड्रॉप. 1 2 3 4 तिथे जण होते, झेल ड्रॉप झालाय. रुपेशला जीवदान दिलं. इथे रुपेशच्या बॅटमधून या 2 धावा. शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर, धावसंख्या 18. रुपेश स्ट्राईकला. डॉट चेंडू. आज साधे चेंडू आपण पाहतोय इथे मारले जात नाहीयेत. सुशांतजी कालन, आपण स्टेजकडे यायचे. सुशांत, नवीन फलंदाज सुशांत गोडविंदे. उर्बी चेंडू आपण पाहतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. साहिलच्या बॅटमधून आला महत्वपूर्ण चौकार आपण पाहिला. इथे पाहतो चांगला फटका, 1 धाव पूर्ण. बल्लू धावलाय काल्या अर्थाने, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण करतो चितेके चपलाईने. हरणाच्या गतीने 2 धावा, धावसंख्या स्कोर कार्ड 26. हाच आकडा पाहिला होता आपण पाहतोय या डेच्या स्पर्धेमध्ये, सिद्धिविनायक चषकमध्ये. त्याच पद्धतीने आज फलंदाजी पाहिली. इथं बॅक टू बॉलर, चेंडू गॅपमध्ये ढकलला. चेंडू 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि इथे
धावसंख्या स्कोर कार्ड रनआउट झाला आहे ते तिसरे धाव घेताना 28 धावा झाल्यात आणि प्लस पॅनल्टी 2 म्हणजे 30 धावा स्कोर कार्डवरती असतील. 31 धावांचं लक्ष या ठिकाणी गाठावं लागेल त्या आरवन संघाला. तर जाऊया टॉससाठी. इथे आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केला जाईल. दोडल्यात तर या ठिकाणी टॉस केला जातोय. दामत विपक्ष कोल्हारी चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चल माननीय संजय दादा कराले यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते टॉससाठी आपण या ठिकाणी यायचे. या संजय दादा या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी करूया. चला कोल्हारी संघाचा कर्णधार उपस्थित झाला का? चला दामत संघाचा कर्णधार या ठिकाणी आहे. चला बघा इनिंगला सुरुवात होण्यापूर्वी टॉस झाला पाहिजे तर आपण लगेच टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचं. माननीय संजय दादा कराले यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. प्लीज जे टॉक्स बॉक्सचे इथे बसले त्यांना विनंती असेल थोडं उठायचंय. कृपया जुने चेंडू आपण मैदानाकडे द्यायचे. आपण पाहतोय टॉस या ठिकाणी केला जातोय. तर टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय दामोद 11 संघाने आणि त्यांचा डिसिजन लगेच आपण जरूर या ठिकाणी सांगायचे. तर संजय दादा कराले यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे. विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बघा 28 धावा झाल्या, 2 धावा पॅनल्टीच्या जॉईंट झाल्या. 31 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी असेल. आपण पाहिलं होतं आता डेच्या स्पर्धेमध्ये या संघाने 29 धावा डिफेंड केल्या होत्या आणि तो सूरज गोडविंदे यांचा संघ आपण पाहतो मैदानामध्ये सज्ज झाला आहे. स्ट्राईकला अक्षय, नॉन स्ट्राईकला आहे तो जयेश. माननीय आत्मरावजी गोडविंदे साहेब यांच्याकडून पारितोषिक लागलं गेलं आहे. विकेट हॅट्रिकला 1000चं पारितोषिक असेल. ऐकूया आवाज. आपण पाहतो अजयजी डायरी सर पुढच्या इनिंगला या ठिकाणी सज्ज असतील. तर भरपूर बक्षीस या मॅचमध्ये लागलं आहे. सन्माननीय उपसरपंच सुभाषजी काळन यांच्याकडून देखील 1000 रुपयाचं कॅश. शॉट भारी आहे, कव्हरच्या वरून चेंडू उडवला, एक्स्ट्रा कव्हरला बीट करत चेंडू चाललाय सीमा पार, तुफानी आलाय. स्कोर मोठा नाही आहे, 31चं टार्गेट आहे. पण जर का
सायली 11 तळवडे टीमच्या बॉलरने बॉलिंग अटॅक दाखवला तर मॅच 31 धावसंख्येची त्यांना वाचवता येईल. आणि जर का विकेट हॅट्रिक मिळवली तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सर्वांचे लाडके सन्माननीय ग्रामपंचायत पिंपलोलीचे उपसरपंच सुभाषजी काळन यांच्या वतीने 1000 रुपये. बघायचं आता सुभाष भाऊ यांचं हे कॅश प्राईज. कोणता बॉलर तळवडे टीमचा इथून कमावणार विकेट हॅट्रिक येईल का? शॉट ऑन साइडला फ्लॅट 6. वन मोर सिक्सर बघू शकतो आपण. वन मोर शॉट. काय शॉट खेळलाय. आधी चौकार त्यानंतर षटकार. 2 बाउंड्री झाल्यात. 3 बॉलमध्ये 10 धावा. 31 धावा चेस करायच्या 3च बॉलमध्ये. टीम आरवनचा अक्षय गावडे 10 धावा ठोकतोय. संधी फार मोठी आहे पण मॅच इथून जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज आहे. सूरज गोडविंदे ज्यावेळी बॅटिंग करत होता असं वाटलं की सूरज गोडविंदे या मॅचमध्ये मोठी धावसंख्या करेल. काही केली सूरजने. विकेट त्याची बहाल केली. कॅचआउटच्या स्वरूपात तो आऊट झाला आणि त्यानंतर अरवन संघाने पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवलं. आणि आता जय भवानी अरवन इथून 21 धावा चेस करायचे. गोलंदाज रोशन वाघमारे 3 बॉल 10 धावा देतोय. विकेट हॅट्रिक इथून कमावणार काय बघायचं. शॉट भारी आहे. वाह कलात्मकता. चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून पार होताना सीमा पार चौकार. डीजे थँक्यू डीजे. बघा कॅश प्राईज येत आहे. सुशांत घोडविंदे अर्थात बल्लूने जर कॅच पकडली तर अनिल शेठ काळन यांच्याकडून एका कॅचसाठी 500 रुपयाचा कॅच प्राईज आहे. सुशांत आपण जिथे कुठे असाल चेंडू तुमच्याकडे नक्की येऊ दे आणि अनिल शेठ यांचं कॅश प्राईज तुमच्या हातात येऊ द्या. दुसरीकडे बॉलरला संधी आहे. स्पर्धेचे आयोजक सुभाषजी काळन यांच्या वतीने 1000 आहेत. बघा दोनही बंधूंनी मात्र आता गोलंदाजांवरती फिल्डरवरती बक्षिसांची खैरात केली आहे. पण तसा परफॉर्मन्स आता होईल का सायली 11 तळवडेचा? कारण रन्स वाचवण्यासाठी फक्त धावा आहेत ते आता 17. 14 धावा झाल्या 4 बॉलमध्ये. 17 धावांची गरज आहे. लो स्कोर मॅच. आणि अक्षय गावडे सध्या ज्या वेगाने बॅटिंग करतोय जो स्पीड त्याने पकडलाय रोशन वाघमाऱ्यावरती 4 बॉलमध्ये त्याने 14 केले. शॉट भारी आहे. वाह आणखीन एक दर्जेदार दिमागदार षटकार. 5 चेंडूमध्ये रन्स केल्यात 20. जय भवानी आरवन या संघाचा तुफानी फॉर्म बघता वेनगाव येथे जी स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये फायनलमध्ये पोहोचलाय जय भवानी आरवन. आणि या तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या टीमच्या विरोधात सायली 11 तळवडेला आता धावा वाचवायचे फक्त 11. आता चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. गोलंदाज सय्या रोशन वाघमारे. अक्षय गावडेच्या विरोधात पहिलं षटक समाप्त झालं. रन्स आले पहिल्या ओव्हरमध्ये 20. जिंकण्यासाठी 4 ओव्हर आणि 11 रनची गरज आहे. यानंतर होणारी मॅच दामट टीम आपण बॅटिंगसाठी पुढील मॅचसाठी या आयोजकांशी आधी संपर्क साधा. आणि त्यानंतर आई एकविरा कोलारे या टीमचे कॅप्टन आपण देखील आयोजकांशी संपर्क. आपण देखील मॅचसाठी रेडी व्हा. आता फक्त 11 धावांची गरज आहे. 11 खेळाडू आणि 11 खेळाडूंच्या मध्ये 11 धावा वाचवायच्या आहेत. पण आता 11 धावा 24 बॉल आहेत. म्हणजे हा पल्ला इतक्या धावा वाचवणं म्हणजे मेडन ओव्हर टाकावे लागतील. पण संधी आहे. सुशांतसाठी संधी आहे. अनिल शेठ काळन यांच्याकडून जर का कॅच पकडली तर एका कॅचसाठी 500 आहेत. आणि बॉलरसाठी संधी आहे. जर का विकेट हॅट्रिक कमावली तर स्पर्धेचे आयोजक सन्माननीय उपसरपंच सुभाषजी काळन यांच्याकडून 1000 रुपये. होऊ शकते विकेट हॅट्रिक होऊ शकते. आता बॉलरला 11 धावा वाचवण्यापेक्षा त्या विकेट हॅट्रिकसाठी प्रयत्न करावे लागतील. कारण जर का विकेट हॅट्रिक आली तर या धावा वाचवण्यासाठी देखील ती पावले पडतील. 4 ओव्हर फक्त 11 धावा वाचवायच्या आहेत. अतिरिक्त वेळ घेऊ नका सूरज. आपल्या बॉलर्सला आपण रेडी करा. कारण मॅच इथून आता लो स्कोर आहे. जिथे चेंडू भरपूर आहेत आणि तुफान फॉर्ममध्ये तो जय भवानी आरवन. कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा आहे. प्रत्येक स्पर्धेवरती आपण बऱ्याचशा टीमचं अधिराज्य पाहतोय. शॉट भारी आहे. फिरून खेळलेत ऑन साइडला. फलंदाज जयेश धुळेच्या बॅटमधून आलाय सिक्सर. मॅचची हवा काढली आहे या सिक्सरने. कारण रन्स करायचे जिंकण्यासाठी फक्त अवघ्या 5. समीर विर्ले यांची पावले आता परतीच्या प्रवासाकडे. कारण त्यांना माहिती आहे की मॅचचा रिझल्ट आता काय असेल.
फक्त 5 ची गरज आहे. वन्स अगेन शॉट. खेळाडू धावतोय बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि सीमा पार. स्कोर लेवल. फक्त एका धाव्याची गरज आहे. जय बाबा आणि आर1 टीमला एका धाव्याची गरज आहे. दामट टीमने येस बॉलिंग करणार आहे. दामट टीम आयोजकांशी संपर्क साधा. कॅप्टन मॅच सुरू होण्यापूर्वी आयोजकांना आपली भेट होणं फार गरजेचं आहे. फक्त एक धाव कंपल्सरी चेसिंग प्रमाणे करायचे आणि कॅच ड्रॉप. विनिंग रन आली आहे. जिंकलाय तो मात्र जय भवानी आर1 आणि जाऊन पोहोचलाय तो मात्र सेकंड राऊंड मध्ये. अभिनंदन टीम आर1. आणि या सामन्याची मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी देण्यासाठी मी रोहिदासजी माळी यांना विनंती करेल. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सदस्य रोहिदासजी माळी दादा यांच्या शुभ असे पुढील मॅचची मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला आहे ज्याने बॉलिंग केली. 2